मतदारांचे धन्यवाद. नमस्कार. राहुरी नगर पाथर्डी लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार सापडलेला आहे. ॲडव्होकेट अथर्व म्हसे पाटील यांच्या रूपाने उमेदवार सैनिक समाज पार्टीला सापडलेला आहे. जो धिंगाणा चालू होता तो आता शांत होणार आहे. कारण अथर्व याला फिक्स आमदार करण्याची युद्धनीती सैनिक समाज पार्टीने आखलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयघोषाने सुरू झालेली ही शूरवीरांची पार्टी आहे, शौर्यवानांची पार्टी आहे, धैर्यवानांची पार्टी आहे. त्यामुळे अथर्व हा तरुण तडफदार आणि इंटेलिजंट क्वालिफाईड लॉ ग्रॅज्युएट वकील आहे. त्यामुळे ही इज अ फिट पर्सन टू गो इन विधानसभा. विधानसभेमध्ये कशासाठी जावं लागतं? कायदे बनवण्यासाठी. आता आजपर्यंत जे चालू आहे, प्रचार का करतात? कोणाच्या दाव्याला जाणे, कोणाच्या लग्नाला जाणे, तिथं पोपटपंची करणे, ह्या प्रकाराला महत्त्व नाही. कायद्याचं राज्य आणायचं आहे, कायदेशीर तरतुदीचं राज्य आणायचं आहे. त्यामुळे ही सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून जी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने सुरू केली आहे, त्यासाठी योग्य उमेदवार मिळाला आहे. आजच उमेदवार फॉर्म भरून युद्धनीती, प्रचाराची युद्धनीती तयार करणार आहेत आणि या युद्धनीतीनुसार अथर्व हा निश्चित फिक्स आमदार होणार म्हणजे होणार. मला काहींचे फोन आले की इतर पक्षाच्या लोकांची टीका करण्याची आता आवश्यकता नाही, आम्ही त्यांना एक्सपोज करून झालेलं आहे. आता फक्त आणि फक्त आम्ही ॲडव्होकेट अथर्व म्हसे पाटलांची कॅरेक्टर नागरिकापर्यंत पोहोचवणार आहोत आणि धैर्यवान नागरिक, धैर्यवान मतदार 100% ॲडव्होकेट अथर्व यांना मतदान करणार आहे. आणि दे विल वेटिंग फॉर दॅट. समाज हा त्यांना अशा उमेदवाराच्या शोधात होता. जरी इतर पक्षाने मोठा गाजावाजा डम 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 करीत असले आणि सोशल मीडियावर धिंगाणा करत असले, एकमेकाला नावं ठेवत असले, माझा पण एक कोणीतरी व्हिडिओ बनवला, तर त्या व्हिडिओवाल्याला मी कायदेशीर मार्गाने उत्तरही देणार नाही आणि ज्या निगेटिव्ह पोस्ट येतात त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त ॲडव्होकेट अथर्व याला निवडून आणण्यासाठी समाजापुढे त्याचे कॅरेक्टर, चारित्र्य पुढे ठेवणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील मतदारांनी फक्त अथर्व याला मतदान का करायचं आहे? कारण या 70-75 वर्षामध्ये चाललेली लोकशाही ही परिवारवाद्याने हायजॅक केलेली आहे, पैशावाल्याने हायजॅक केलेली आहे. तिला वाचवायचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने जनलोकतंत्र आणण्यासाठी हा नारा लावलेला आहे आणि तो आम समाजातील नागरिकांच्या पसंतीला उतरत चाललेला आहे. त्यामुळे आता ॲडव्होकेट अथर्व यांच्या राहुरी प्रचारासाठी आम्ही 4 सभा आयोजित करणार आहोत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेब, निवृत्त कर्नल, यांची एक सभा होणार आहे. मी 2-4 सभा घेणार आहे. आमचे तुकाराम डफळ सभा घेणार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अरुण कदम साहेब सभा घेणार आहोत. त्यामुळे हा राहुरीचा जो मतदार राजा आहे, शेतकरी आहे, माजी सैनिक आहेत, यांनी सर्वांनी एकत्र आलेला आहे आणि जय जवान जय किसान नारा देऊन या भूमिपुत्राला, अथर्व या भूमिपुत्राला फिक्स आमदार करण्याचं जिद्द मतदारांनी केलेली आहे आणि हा पाया भक्कम करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने करायचं ठरवलं आहे. जेणेकरून 2029 मध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं स्पेशल सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याचा पाया राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधून भक्कम करण्याची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदार राजांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.